महेंद्रवाडी टीम लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. इथून जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. या स्पर्धेमधला पहिला संघ असणार आहे. त्यानंतरचा होणारा सामना त्रिमूर्ती स्पोर्ट्स मोडकवाडी विपक्ष विठलादेवी स्पोर्ट्स शुद्रुकवाडी अशी मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सामन्याला करूया सुरुवात. विकास बॉल दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट कव्हरला. चांगली फिल्डिंग. पहिल्याच बॉल वरती एक सिंगल मिळाले. हो, हा बॉल आपण पाहतोय वेग भरपूर होता. त्याला प्रत्युत्तर देऊ शकला नाही श्रेयस. त्याचबरोबर सागर साळुंके यांचं देखील शुभागमन आहे हेळबा चषक 2026 मध्ये. हलक्या हाताने दिशा दिली आहे. एक सिंगल इथे मिळते. हा बॉल आपण पाहिला. दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. सरसवायचा प्रयत्न परंतु पाहिलं सूरज पवारने. परंतु सूरज पवारला चेंडू ओळखता आलेला नाहीये. जाऊन दिला आणि हा चेंडू वाईड लाईन पकडून चाललाय. निर्धाव सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. धाव देऊन जात नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी P1 मध्ये चालू आहे. हो, कमी गतीचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर पूर्णपणे सूरज पवारला पुनश्च बीट केलंय. आणखीन एक डॉट बॉल. 3च्या घरामध्ये धाव फलक. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा. कशा पद्धतीने आता फेस करणार आहे सूरज पवार, कारण की या बॉल वरती धावा येणं गरजेचं आहे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. ही लढत चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी न घेता यष्ट्यांच्या बरोबरीने चालला यष्टीरक्षकाला भेदून गोशांकी क्षेत्रामध्ये. 4 धावा धावफलकावरती एका षटकाच्या अखेरीस. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.
कमी गतीचा बॉल सोडून दिलाय, जाऊन दिलाय, ओळखलं होतं श्रेयसनं. डेंजर एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, विकेटचं पतन. पोचू शकला नाही सूरज पवार. जोखमीच्या जोरावरती पूर्ण करत असताना पहिली धाव त्याला महागात पडली. अडकला सूरज पवार, अडकवलं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल, एक सिंगल आले, परंतु विकेट सूरज पवारची पाठीमागे गेली. या मॅच मध्ये सूरज पवारला थांबणं भरपूर गरजेचं होतं. धावा बनवायच्या होत्या, कारण की इथून जर का चांगला खेळ करताय तर बक्षीस पात्र फेरीमध्ये तुम्हाला जागा मिळते. तुम्ही अगोदर 2 सामने काय केलं हे महत्वाचं होतच, परंतु या सामन्यामध्ये तुम्ही काय करणार आहे ते भरपूर महत्वाचं आहे. सनी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. आज सागर नाहीये तर बाजू सांभाळावी लागणार आहे श्रेयसला आणि सनीला. आता धुरा सांभाळायची आहे. संघाची बाजू, भक्कम बाजू जी एका बाजूने ढासळली आहे. सूरज पवार ढासळला, बाद झाला. त्यानंतर सनी गेलाय मैदानाच्या आतमध्ये. चला सामन्याला गती द्या. आयुष आपण पाहतोय बॉलिंग साठी मोठा रनअप आहे आयुषचा. आयुषचा हा बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, पाहतील, प्रयत्न करतील, कॅच ड्रॉप. बघत बसले फलंदाज, कॅच होतोय की नाही होतोय. शेवटी कॅच हातामधून खाली निसटला, जमिनीवरती चेंडू आदळला, तरी सुद्धा फलंदाजांनी जागा सोडली नव्हती. एकच सिंगल मिळाली या फटक्यावरती. फटका चांगला आहे, अप्रतिम आहे, पुढे टाकला होता, पायात होता, चालणार नाहीये. श्रेयस विरुद्ध हा बॉल निघून गेला. आता डिपमिड विकेटच्या डोक्यावरून सरळ समालोचन कक्षाच्या वरती हा बॉल. षटकार, काय फटका होता. पूर्णपणे बॉडी लँग्वेज आपण पाहिली तर उभा होता, बॉलला येऊन दिलं. जसा बॉल शरीराच्या जवळ आला तसा बॅटचा फेस ओपन केला. ताकद तर अशी अगोदरपासूनच होती. मानस त्याने गृहीत केला होता या फटक्यासाठी. माइंडसेट झाला होता फलंदाजाचा आणि बॅट खाली आलेला बॉल चालणार नाहीये. एक चुकीचा चेंडू आणि त्याचा घेतला समाचार. चला स्पीडअप घ्या, सामन्याला गती द्या. बाराच्या घरामध्ये धावफलक, 12 धावा धावफलकावरती. दोन चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या बॉल वरती एक सिंगल आले, दुसऱ्या बॉल वरती षटकार. एक अवांतर चेंडू या षटकामधून आपल्याला पाहायला मिळाला. हा फटका आपण पाहतोय, बॉल निघून गेला. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय.
चेंडूचा खेळ झाला. धावफलक 16च्या घरामध्ये 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर किशोर मोडक यांचं या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालंय. आडव्या बॅटने हा बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून. डोक्याचा ताप वाढवणारा हा फटका श्रेयस पवारच्या बॅट मधून आलाय. काय फटका होता, नजाकत होती, क्लास होता, ताकद होता, धमाका होता, पूर्णपणे स्विंग झाला. फलंदाज ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळलाय, गगनाला गवसणी घालत असताना डोळ्याचं पारणं फेडणारा फटका श्रेयस पवारच्या बॅट मधून. याच फलंदाजाच्या नामी याच खेळपट्टीवरती 6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम देखील आहे. याच खेळपट्टीवरती त्याने अनेक वेळा अर्धशतकीय खेळी दर्शवली आहे. सफल झालाय, थोडासा पुढे आलाय, हुक केलाय, फटका बसलाय, चेंडू हवेमध्ये निघून जाईल. हा देखील बॉल सरळ समालोचन कक्षाच्या दिशेने येत चाललाय. षटकार षटकार षटकार. हॅट्रिक आता होणार का षटकारांची? पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला हॅट्रिक होताना पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये पाहायला मिळणार काय? 2 बॉल वरती 2 षटकार तर लगावलेत. आयुष्यवरती प्रहार केले जात आहेत. तिसरा तिसरा येईल का? हो, आलाय, तिसरा देखील आलाय. या स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक षटकार तो त्याच्या खात्यामध्ये ऍड करतोय. नाव आहे श्रेयस पवार 777. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धुवाधार प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती तुटून पडणारी फलंदाजी श्रेयस पवार मैदानाच्या आतमध्ये दर्शवतोय. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. लवली. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च धावा होत्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. तब्बल 30 धावा या षटकामधून येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. चार षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक चौकार, एक अवांतर चेंडू. चला जास्त वेळ घेऊ नका. साठी हा बॉल आपण पाहतोय स्क्वेअर कट केलाय. बॉल धावेल, क्षेत्ररक्षक धावेल. बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल साठी एक सिंगल इथे मिळाली आहे. जोर लावत नाहीये सनी, दुखापतीला सामोरी जातोय तरी सुद्धा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये सादर करतोय. हवी अशी ताकद त्याला आज मिळत नाहीये. कारण की कालच्या दिवसामध्येच एका बलाढ्य शरीरयष्टीच्या माणसाच्या अंगाला धडक झाली आणि त्याला दुखापत झाली. त्यांना देखील झाली, परंतु त्यांना कमी झाली. सोडून दिलाय हा बॉल. वेग भरपूर होता परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. कमी गतीचा बॉल. सनीने मात्र क्लास दाखवला इथे एक्स्ट्रा कव्हरला. बॉल निघून गेला एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. सनी पवारच्या बॅट मधून चौकार.
40च्या घरामध्ये धावफलक. 40 धावा धावफलकावरती. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी खेळवली जाणारी ही लढत आहे. आज आपण पाहिलं तर हा बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळेल. त्यामुळे सदिशा देण्याचं काम, परंतु आहे तिथे क्षेत्ररक्षक. पॉइंटला कॅच पकडली आहे. चला नवीन फलंदाज लगेच जायचंय मैदानाच्या आतमध्ये. जयेश मराठे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जर श्रेयस कुठेतरी बाद झाला असता तर नक्कीच जयेश मराठे आले नसते, कारण की सनीला आणि जयेश मराठेंना जास्त जवळ नाही ठेवायचंय. चुंबक आहे, कुठेही ठेवलं तरी जवळ जातातच. हो, हा बॉल आपण पाहतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, विकेटचं पतन आहे. धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज श्रेयस इथे बाद होणार आहे. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा बॉल आहे. आकाश माने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. शेवट एका बॉलचा खेळ बाकी आहे. 41च्या घरामध्ये धावफलक टार्गेट होणार सेट. कोणत्या आकड्यावरती सांगून जाणारा हा शेवटचा बॉल. यावेळेस आकाश मानेसाठी एक चेंडू मिळाला होता, त्याने त्याचा भरपूर समाचार घेतलाय. शेवटच्या बॉलला पाठवलं आउट ऑफ दी पार्क. सीमारेषेच्या पल्याड हाय आणि हँडसम षटकार. शेवटच्या बॉलवरती मिळाला 6:47 धावा धावफलकावरती आणि 48 धावांचं टार्गेट आहे आता. 48 धावा बनवायचे आहेत श्री गणेश इलेव्हन मांगडेवाडी टीमला. चेंडू त्यांच्याकडे असणार आहेत 18. 18 मध्ये 48 करायचे. त्याला यानंतरची मॅच त्याचा घेऊयात आपण टॉस. त्रिमूर्ती स्पोर्ट्स मोडकवाडी विपक्ष विठलादेवी स्पोर्ट्स शिद्रुकवाडी. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या लगेच.
चित्रपट टीम कॅप्टन या लगेच. अरविंद मोडक यांच्या शुभ हस्ते टॉस आपण इथे घेऊयात. चला मॅच चालू करायची आहे लगेच. काय टार्गेट आहे त्यांचा? 48 ना. 48 धावांचं लक्ष आहे. पहिलाच बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. कॅच पकडली जाते. तोल सावरलाय स्वतःचा. चांगले फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. चांगला स्ट्रोक आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हरला बॉल इथे निघून गेला. चौकारासाठी सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. चौकार. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न. हा चेंडू जर का पाहिला तर गती परिवर्तन केलं गोलंदाजाने. गती कमी केली. स्पेस चेंज केला. चाचणी करतोय स्वतःमध्ये आणि त्यानंतर चेंडू हाताळतोय. कमबॅक होता. टिट फॉर टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय. 4च्या घरामध्ये धावफलक. 4 चेंडूंचा खेळ झालाय. हा बॉल आपण पाहतोय. शॉर्ट मिडला चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एक सिंगल नाही थांबवू शकले. सिंगलने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल. 5च्या घरामध्ये 5 धावा धावफलकावरती. फटका चांगला आहे परंतु हवेचे श्रेयस आहे तिथे. त्याच्या आवाक्या बाहेर बॉल सरळ आलाय. समालोचन कक्षाच्या आतमध्ये वंदन देत असताना समालोचन कक्षाला षटकार. 6चा मोहोरा या फटक्यावरती उमटवला. पूर्णपणे ताकद आपल्याला बघायला मिळाली या फटक्यावरती. नजाकत होती. ताकद होती. ताकदीच्या जोरावरती या बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. शिदोगडे टीमची बॅटिंग आहे. मोडगवाडे टीमला करायची फिल्डिंग. तयार राहायचं आपण. व्हाईट बॉलचा इशारा. एक सिंगलने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल. 11च्या घरामध्ये धावफलक. काही देखील एक वाईट जिथे आम्ही 11 म्हणालो तिथे 12 धावा होत्या आणि ही एक म्हणजे 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 13च्या घरामध्ये धावफलक.
हा देखील बॉल इथे सोडून दिलाय. white+1 अशा मोफतच्या 2 मिळणार आहेत. चुकी करतोय लहू माने. षटकाला सुरुवात झाली, 3 चेंडू त्याने हाताळले, परंतु एकही चेंडू योग्य टप्प्यावरती आतापर्यंत आलेला नाहीये. लहूचा हा चेंडू कमी गतीचा होता, त्याच्यावरती फटका फसलाय. जयेश मराठे यांच्या हातामध्ये झेल सुटणार नाहीये. पकडलीये कॅच. सिद्धेश नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय. काय बोललास का? काय काय तर घेऊन मला मोटिवेशन घेऊन आले का तुला? फटका अप्रतिम आहे. नो डाऊट बॉल निघून जाणार. डीप मिड विकेटला सूरज पवारला भेदून बॉल सीमारेषेच्या पल्याड. सिद्धेशच्या बॅट मधून येतोय. पहिला चेंडू फेस करत असताना घणाघाती प्रहार. षटकार. 21च्या घरामध्ये धावफलक, 21 धावा धावफलकावरती. यावेळेस गती परिवर्तन केलंय. फटका फसलाय. निलेश माने चुकी करणार नाहीये. टिट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय. या अगोदरच्या बॉलवरती षटकार आणि आता फलंदाजाला घ्यावी लागते माघार. परतीचा इशारा केलाय सिद्धेशला. 9 मध्ये आता 27 करायचे आहेत. 9 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज आहे. त्यावेळेस आडव्या बॅटने खेळला हा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे डीपला. उचलून फेकी करतील तोपर्यंत 2 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. एक सिंगल या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. पहिला सिक्स घेतला होता. 22च्या घरामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक विशाल आहे तिथे. विशाल कडून कॅच ड्रॉप झालाय. स्वतः उचलून फेकेल बॉल. यावेळेस 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. 2 ने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल. 24च्या घरामध्ये 24 धावा धावफलकावरती. 6 मध्ये आता करायचे आहेत 24. 6 चेंडू आणि 24 ची गरज आहे. सहा 24 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सूरज पवार बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी ही लढत आपण पाहतोय. चला सामन्याला गती द्या. वेळ भरपूर खर्च झालाय ही मॅच खेळत असताना.
यावेळेस आपण पाहतोय दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग, एक सिंगल तिथे मिळाली आहे, दुसरीचा प्रयत्न थांबवला. 23 करायचे आहेत अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये 23 करायचे आहेत. आडव्या बॅटने खेळायचा होता. डीपला आहे क्षेत्ररक्षक निलेश माने उचलून फेकेल. एक सिंगल त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल ने फलक पुढे सरकला जाऊन पोहोचला 26च्या घरामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा 27च्या घरामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 4 मध्ये 21 करायचे आहेत. हा बॉल गोशंगी क्षेत्रामध्ये गेलाय. आता 3 मध्ये करायचे आहेत 20. 3 चेंडू आणि 20 ची गरज आहे. कॅच इथे पकडली जाते. चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली आकाश मानेकडून. मध्ये 20 करायचे आहेत. 19 चेंडू इथे निर्धाव येतोय. इतका चांगला आहे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच पकड